की आता काय करायचं, सगळं स्टॉप होतो, सगळं A to Z, की फक्त प्रश्नचिन्ह होतं की करायचं काय, परत नोकरीला जाऊ की परत व्यवसायाकडे टर्न घेऊ, कारण व्यवसाय करताना कोण साथ देईल नाही देईल असा प्रश्न. मग त्यावेळी ना, त्यावेळी जी साथ दिली ना ती आपल्या मंडळातली पोरं असती, त्या मंडळातल्या पोरांनी, म्हणजे गोविंदा पथकातली पोरं होती, त्यांनी एकत्र येऊन एकत्र येऊन त्यांनी एक जंप मला घेण्यासाठी त्यांनी स्वतः मेहनत केली. व्हेरी नाईस. म्हणजे माझे रिलेटिव्ह असतील, नातेवाईक असतील, तर त्यांना असं कुठेतरी वाटत नाही नाही हे पोरगा असं बसलं नाही पाहिजे. ही फॅमिली मेहनत करते, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब आहे ना. आज मी जरी इथे दिसलो ना तरी माझे पप्पा माझ्या मागे उभे आहेत, ते कंटिन्यू माझा हात आहे. माझी आई आहे जी घरी फ्लेवर बनवते, माझी वहिनी आहे जी ती साखर निवडते, माझा भाऊ आहे जो परत संध्याकाळी येऊन माझ्यासाठी इथे उभा राहणार आहे. म्हणजे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे, जी सपोर्ट करते, म्हणून मी व्यवसाय करू शकतोय आज. खरं तर त्यांच्याचमुळे करू शकतो. राहिला मुद्दा असा ना की ज्यावेळी तुम्ही म्हणालात की मुलं लगेच बंद करतात, व्यवसाय चालू केल्यानंतर लगेच बंद करतात ना, तर दादा याचं कारण असं आहे ना की आपल्यातली जी स्टॅबिलिटी पॉवर असते ना ती, ज्यावेळी माझा जो प्रसंग पूर्ण डाऊन होता ना, तर तो प्रसंग मी करताना मला मंडळातल्या पोरांनी साथ दिली, माझ्या रिलेटिव्हने साथ दिली, असं की मी स्वतःशीच प्रामाणिक राहिलो. आज मी माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे, आणि हे त्यांनी प्रामाणिकपणा बघितला, सर्वांनी प्रामाणिकपणा बघितला, म्हणून त्यांनी तर मला सहकार्य केलं, आणि आज त्यांच्यामुळेच माझा व्यवसाय टिकून. आणि मला चांगला सपोर्ट मिळतो विभागातल्या सर्व मंडळांकडून, सर्व पोरांकडून, आणि सर्व यंग पोरं आहेत जी मराठी आहेत किंवा दुसरेही आहेत, पण सर्वजण चांगला सपोर्ट करतात की नाही हा व्यवसायाशी प्रामाणिक आहे, आणि हा आपल्याला प्रामाणिकपणे जे काय मी विकतोय ते प्रामाणिकपणे देतो. बस. व्हेरी नाईस.